नमस्कार. गोमांतक रेसिपीज आणि प्रणिता मर्चंडे व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज खूप दिवसानंतर मी व्हिडिओ अपलोड करणार आहे. जशा या अगोदर माझ्या रेसिपीज आणि व्लॉग तुम्हाला दिसत होते तसेच तुम्हाला यानंतरही रोज दिसतील. तर मध्ये मी स्टॉप केलं होतं, त्याला काही असं खास कारण नव्हतं. मी असं थोडासा कंटाळा केलेला आणि ह्या 8 दिवसानंतर थोडे दिवसानंतरच आणि ह्या 8 दिवसामध्ये मला जास्तच वाटत होतं की असंच आम्ही चॅनल ओपन करून ठेवले आणि त्याच्यामध्ये मी व्लॉग नाही करत आहे, माझ्या काही रेसिपीज तुम्हाला शेअर नाही करत आहे. तर परत एकदा मी ही सुरुवात केलेली आहे. जर ह्या अगोदर जसा तुम्ही मला प्रतिसाद दिला होता तसंच यानंतरही द्याल अशी मी तुमच्या सर्वांकडून अपेक्षा करत आहे. आणि चला तर मी आजच्या व्लॉगला सुरुवात करत आहे. खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवायला घेतलेला. तर व्हिडिओ बनवत असताना मी तुम्हाला इथे संध्याकाळची सुरुवात दाखवलेली आहे की माझं संध्याकाळचं रुटीन काय असतं. खरं तर मी खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवत होती, तर इथे मला थोडंसं व्हिडिओ बनवताना भीती वाटत होती की काय व्हिडिओ बनेल, कसा व्हिडिओ बनेल. जसं मला जेव्हा मी पहिल्यांदा व्लॉग म्हणजे रेसिपी करत होती तेव्हा देखील मला भीती वाटलेली की कसं होईल कसं नाही होईल. एक आत्मविश्वास जो असतो ना तो माझ्यामध्ये नव्हता. मी पूर्ण अनकम्फर्टेबल झालेली, तरी देखील मी व्हिडिओ बनवण्याचा परत एकदा प्रयत्न केलेला. तरी ते संध्याकाळच्या वेळेला पहिल्यांदा मी चहा बनवते, तरी ते चहा देखील बनवून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर मी तेलाचं भांडं घासून घेतलेलं दुपारी, त्याच्यामध्ये तेल ओतलेलं आहे. पण जेव्हा जेव्हा त्या तेलाच्या भांड्यातलं तेल संपतं ना तेव्हा मी तिला सतत घासत असते आणि सतत त्याच्यामध्ये तेल जे रोजचं जे डेलीला लागतं ते मी यूज करायला घेत असते. तर जिजाची संध्याकाळ उठलेली आहे जिजा, आणि इथे थोडीशी मी तिला फ्रेश वगैरे करणार आहे. तर नुकतीच उठलेली, तर तिला फ्रेश वगैरे करून झालेलं तोपर्यंत इकडे चहा देखील झालेला. तर तिला मी तिथं थोडासा तिला खाऊ देत होती की जेणेकरून ती काहीतरी खाईल आणि जरा शांत बसेल, नाही तर मग ती थोडीशी किरकिर करत असते. तर तिला देऊन झाल्यानंतर मी तर माझ्यासाठी चहा देखील घेतलेला आहे. तर बाहेर रुद्र आणि जिजा दोघंजणं छान अगदी झोपलेले. तर इथे मी त्यांना इथे उठवायला गेली की चला बाबांनो उठा, आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. ए रुदा, रुदा, रुद्र, रुद्र हे बघ काय, रुद्र हे बघ काय आहे या रुद्रचा व्हिडिओ येतोय. अरे वा, अगं बाई रुद्र कसा झोपून उठलाय. चल उठ. तर इथे संध्याकाळची जेवणाची सुरुवात झालेली आहे. तर दुपारी मी चपात्या बनवलेल्या, त्यातल्या थोड्याशा चपात्या होत्या आणि त्याच्यानंतर मला अजून थोड्याशा चपात्या बनवायच्या होत्या. मी पीठ वगैरे मळून घेतलेलं. तर इकडे माझ्या चपाती बनवायची तयारी सुरू झालेली. तर गॅस ऑन नाही केला आणि नंतरला मी पहिल्यांदा तवा घेतला हातामध्ये आणि मग गॅस ऑन केला, कारण गॅस वाया नको जायला. तर तवा थोडा जाड आहे म्हणून तो लवकर तापला नाही जात, तर त्याला थोडासा वेळ लागतो. तर इथे 1-2 मिनटं मी त्याला तापत ठेवते. नंतरला मग त्याला तवा व्यवस्थित असा गरम झाला की पटकन चपात्या करायला मी घेते, म्हणजे लगेच अशा शेकवून होतात. तर इथे रुद्राला काहीतरी खाऊ पाहिजे, तर त्याचं मधी येणं नुसतं चालू होतं. तर परत एकदा मी सारख्या चपात्या काउंट करत होते, कारण मी खूप घाबरलेली की मी इकडे समोर कॅमेरा ठेवला आहे आणि मी आता परत एकदा व्हिडिओ बनवते. तर मला थोडंसं माझ्या स्वतःविषयी असा एक विश्वास असतो की नाही, मी एकदा हे करायला घेतलं तर मी हे करणारच आणि मी असं करून दाखवणारच. तर मी तसं करतच असते. पण खूप दिवसांनी मी कॅमेऱ्याच्या समोर आलेली म्हणून मला थोडीशी भीती वाटत होती. पण काय हरकत नाही, मी परत एकदा नव्याने सुरुवात केलेली आहे आणि करीन देखील. तर इकडे जिजा मध्ये नुसती येत होती, कारण तिला माहिती होतं मम्मीने इथे पीठ मळलं आहे आणि आपल्याला इथे आता मम्मी थोडंसं पीठ खेळायला देईल. तर तिथं तसं काय नव्हतं, तिला ते पीठ पण नको, तर तिला बाहेर जायचं होतं म्हणून ती पण बाहेर निघून गेली. आणि इथे मी पटकन अगदी चपात्या तयार करायला घेतल्या. तर चपात्या तयार करत असताना माझ्या डोक्यात एक विचार होता की आता संध्याकाळी भाजीला काय बनवायचं असं. तर माझं असं काय ठरलेलं नव्हतं आणि मी काय मम्मीला पण असं विचारलं नव्हतं की ते आता काय बनवायचं आपण भाजीला. आणि कसं टोमॅटो न वापरता जेवण बनवायचं होतं. तर बघूया नंतरला बोलली फ्रीजमध्ये काय असेल तर मी बनवून घेईल. तर तेवढ्यात मी सगळ्या व्यवस्थित अशा चपात्या बनवून घेतलेल्या आहेत. तर कधी काय होतं, थोड्याशा चपात्या जर सकाळी जर जास्त झाल्या तर संध्याकाळी अगदी थोड्याच बनवाव्या लागतात. 2 ते 3 चपात्या बनवल्या तरी पुरेशा होतात.
तर इथे तुम्ही बघू शकता की माझ्या सर्व चपात्या वगैरे सगळं बनून झालेलं आहे. इथे माझी आवरावर चालू आहे नेहमीप्रमाणेच. अगदी व्यवस्थित सगळं पीठ वगैरे भरून ठेवलं मी आणि अगदी पटकन सगळं काही क्लीन करून घेतलं. तर इकडे सर्व क्लीन झाल्यानंतर मी सारखं कॅमेऱ्यामध्ये चेक करते की बाबा आहे की नाही व्यवस्थित, बरोबर ठेवला आहे की नाही तो. आणि इकडे मी आता बघत होती की फ्रीजमध्ये काय आहे, काय असेल तर मला पटकन असं भाजी बनवतं. मला तिथे फक्त 2 ते 3 वांगी दिसली. मग परत डोक्यात विचार केला की बाबा ह्या 2-3 वांग्याचं काय बनवू. आता बटाटा टाकून भाजी तर नाही बनवू शकत, कारण तेच तेच सारखं सारखं नको. तर कारण सकाळी पण कधी कधी डब्याला वांगा आणि बटाट्याची भाजी बनवली जाते, तर मग तेच परत संध्याकाळी खायला कंटाळा येतो. तर मी असा विचार केला की आज तिलकुटातली वांगी बनवूया. तर इथे वांगी मी अशी लांब लांब कापून घेतली. म्हणजे अगोदर तिला 2-3 वेळा स्वच्छ धुवून त्यांना पाण्यातच ठेवायची होती, कारण मग जर वांगी जर अशीच जर कापून ठेवली ना तर मग ती काळपट पडतात. त्याच्या व्यतिरिक्त जर ती पाण्यात ठेवली ना तर ती थोडीशी तजेलदार राहतात. म्हणून मी त्यांना कापलं आणि त्याच पाण्यामध्ये ठेवून दिलं. तर इथे वांगी देखील माझी कापून झालेली आहेत. तर आता फोडणीची तयारी. तर फोडणीला मी काय जास्त काही घेणार नव्हती, फक्त मला कढीपत्ता, लसूण आणि एक अर्धा कांदा पाहिजे होता. आणि मी जे तिलकुट असतं ना, म्हणजे ते काळे तीळ, मिरची आणि प्लस त्याच्यामध्ये हे असतं लसूण असते आणि थोडंसं मीठ असं मिक्स करूनच ठेवलेलं असतं. ती जी चटणी असते ना त्याच्यामध्ये मी बनवणार होते. तर त्याला काही ठिकाणी ते कारल्याची चटणी पण म्हणतात, तर आमच्याकडे तिलकुट असं म्हणतात. तर इकडे मी कांदा वगैरे व्यवस्थित असा चिरून घेणार आहे. तर मुलांचं जेवणाचं तर सगळं काही झालेलंच होतं. मी दुपारीच सगळं तयार करून ठेवलेलं. तर माझ्या संध्याकाळच्या रुटीनमध्ये मला जास्त काही असं जेवण बनवायचं नसतं. थोडंसं जेवण बनवायचं असतं किंवा एक भाजी बनवायची असते, चपाती बनवायची असते किंवा फक्त रस्सा खिचडी भात किंवा एक काहीतरी असं थोडंसंच काहीतरी बनवायचं असतं. म्हणून संध्याकाळचं जेवणाचं काही एवढं असं प्रॉपर असं बनवायचं नसतं. जसं आपण सकाळी जसं जेवण बनवतो की डाळ बनवायचं आहे, भात बनवायचं आहे, सगळं काही असं लोड असतो जेवणाचा, तसं संध्याकाळी नसतो. संध्याकाळी असं थोडंसंच काहीतरी नेमकं बनवायचं असतं. तर इथे माझी सगळी तयारी झालेली आहे भाजीची. आता मी इथे भाजी घालून घेणार आहे. त्या अगोदर मला एक थोडासा राऊंड मारावा लागेल बाहेर. तो देखील मी राऊंड मारून आलेला आहे, कारण बाहेर मी सतत जात असते, बघत असते मुलांचं काय चाललं आहे, काय नाही, त्यांची काय भांडणं चालली आहेत का, त्यांच्यामध्ये काय चालू आहे का, ती व्यवस्थित खेळत आहेत की नाही. जरी बाहेर आमच्या मम्मी असल्या लक्ष ठेवायला, तरी माझा आतूनमधून राऊंड असतो. मी अशी कंटिन्यू किचनमध्ये उभी नाही राहत, की काही ना काहीतरी ह्या मुलांचं चालूच असतं, बाहेर पसारे वगैरे काही ना काहीतरी. आणि तर इथे मी थोडी कढई घेतली आणि त्याच्यामध्ये तेल तापवून घ्यायला घेतलं आहे. तर तेल तापून झालं की त्याच्यामध्ये घालणार होते मी कढीपत्ता. तर कढीपत्ता मी काय बाहेर काढून ठेवला नव्हता, तर मला परत एकदा तिकडे कढीपत्ता आणायला जावं लागलं. तर इथे मी कढीपत्ता आणल्यानंतर तेलामध्ये कढीपत्ता घातला. आता थोडंसं लसूण आहे ना, ते मी हाताने चुरून त्याच्यामध्ये घालणार आहे. तर अगोदर मी लसूण ठेचून घेतलेली, तरी पण मी हाताने थोडीशी चुरगळून घेतली आणि मग टाकली त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये कांदा घालणार आहे. ते कॅमेराचं थोडंसं सेटिंग केलं, कारण ते तुम्हाला देखील दिसलं पाहिजे की मी कशा पद्धतीने भाजी बनवत आहे. अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे. जर आपण असं समजू की आपल्याला काहीच भाजी नसेल आणि 1-2 वांगी असतील ना तरी देखील चालतील, आणि किंवा चपाती किंवा भाकरीसोबत ही एकदम अशी चांगली लागते ही. आम्ही जेव्हा गावाला होतो तेव्हा बनवायचो. आता हल्ली बनवायला घेत नाही, कारण आपण अशा जुन्या गोष्टी आपण विसरत जातो. तर इथे सगळं काही फोडणीला दिलेलं साहित्य एकत्र व्यवस्थित करून घेतलं. आणि ती जी वांगी आहेत ना ती पण मी 2-3 वेळा धुवून घेतली. त्याचं जे काळं पाणी असतं ना कालपट वांग्याचं, ते सगळं घालवून घेतलेलं. तर त्यानंतर मी त्याच्यामध्ये आता तिलकुट घातलेलं आहे. जर हे जे तिलकुट आहे ना ते थोडंसं तिखट बनवलेलं, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये 1च चम्मच घातलं, जास्त नाही घातलं. जास्त घातलं असतं तर मग ते तिखट झालं असतं. तर तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये वांगी घातली, तिलकुट घातलं, थोडंसं मीठ देखील मी त्याच्यामध्ये घातलं आणि त्याला आता मी झाकण ठेवून देणार आहे. तर तुम्ही बघू शकता इथे मी झाकण ठेवलं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर परातीवर थोडंसं पाणी ठेवलं, कारण वांग्यामध्ये मी जास्त पाणी नव्हतं घातलेलं, अगदी थोडंसंच पाणी घातलेलं मिक्स होईपर्यंत. तर आता जे परातीवरचं पाणी जे गरम झालेलं आहे ना ते पण मी त्याच्यामध्ये टाकणार आहे, म्हणजे वांगी पटकन शिजून होते, जास्त वेळ लागणार नाही. तर इथे
बोल, काय बोलतोस? काय बोलायचं आहे तुला? हा? काय बोलायचं आहे तुला? मी सारे पाणी सांडवला. कुठे पाणी सांडवलंस? तिकडं म्हणे. तर मी तुला बोललेली ना तू पाणी नको सांडवू म्हणून. त्याने सांडवला. जाई सांडवलं. ही आमच्या रुद्राची ही जराशी बोबडी भाषा आहे. बघू दे. बघायचं आहे का तुला? हा. तर वांग्याची भाजी इथे तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. मस्त असं तेल देखील तिला सुटलेलं आहे. थोडासा काळोख वाटते म्हणून तुम्हाला दिसत नाही आहे, पण छान अशी भाजी शिजून तयार झालेली आहे. तर इथे मी तुम्हाला दाखवते की जेवणामध्ये मी काय काय बनवलेलं. तर इथे मी मुगाचं पिठलं बनवलेलं, जे गावची मूग असतात ना काळे, त्याचं पिठलं बनवलेलं. आणि दुपारची उसळ, आपली वांग्याची भाजी, मेथीची भाजी आणि भात, असं सगळं जेवण तयार होतं. म्हणून मला फक्त चपाती आणि भाजीच बनवायची होती. नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.